आता प्रति सरकार बनवा. शरद पवारांना 6 महिने पंतप्रधान करा. उरलेली 4.5 वर्ष राहुल गांधींना द्या. पडळकरांचा खोचक टोला. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही निवडून तरी आले असते का, असा सवाल पडळकरांनी केला आहे. ईव्हीएम संदर्भात बोलणं म्हणजे विरोधकांचा बिंडोकपणा आहे. विरोधक दिवाळीच्या दिवशी शिमगा करत आहेत आणि हे चुकीचं असल्याचं पडळकर यांनी म्हटलेलं आहे. आणि यावेळी पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे. माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं म्हणून झालेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर देखील गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे. तुम्ही तुमचंच प्रति सरकार बनवा. मार्कडवाडी पॅटर्नच तुम्ही आता निवडून येऊ शकता. तुम्हाला जनतेनं नाकारलं असल्याचं शरद पवार यांना ते म्हणाले आहेत. तुमच्या प्रति सरकारमध्ये शरद पवारांना निवडून आणा आणि 6 महिने पंतप्रधान बनवा, तर राहुल गांधी यांना पुढचे 4.5 वर्ष द्या. मार्कडवाडीमधील शेतातच शपथ द्या, असा खोचकटोला पडळकरांनी लगावलाय. तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर लोकांना देखील संधी द्या, असं म्हणत पडळकरांनी मवियाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. दरम्यान सध्या राज्यात ईव्हीएमच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय. विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येताना दिसत आहेत. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी देखील केली जाते. तसेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर संशय देखील व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शरद पवारांना मार्कडवाडी पॅटर्नच आता महत्वाचा का वाटतोय? कारण गेले 30 वर्ष शरद पवार पंतप्रधान पदाच्या लाईनीत आहेत. भावी पंतप्रधान म्हणून त्या लाईनीत ते बसलेले आहेत. आणि महाराष्ट्रातली आणि देशातली परिस्थिती पाहता पुढचे 20-25 वर्ष यांची सत्ता येईल असं काही चिन्ह नाहीत. आता मार्कडवाडीमुळे त्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. आणि पवारांना माझं आव्हान आहे की तुम्ही राहुल गांधी आणि दोघं अखंड देशामध्ये इंडी आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मार्कडवाडीमध्ये जो पॅटर्न राबवला तो पूर्ण देशभर राबवा. तुम्ही बॅलेट छापा, तुमची मतदान केंद्र स्थापन करा आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्याकडून मतदान करून घ्या. म्हणजे तुम्ही बहुमतात याल आणि तुम्ही प्रति सरकार स्थापन करा केंद्रात. कारण मोदी साहेब तुम्हाला काही येऊ देत नाहीत. प्रति सरकार स्थापन करा. आणि राहुल गांधींना मला विनंती आहे, त्याला पण लय गडबड आहे, त्याला पंतप्रधान व्हायचं आहे. पण पवाराला पहिले 6 महिने तर त्यांनी पंतप्रधान केलं पाहिजे. त्यांना शपथविधी होऊ द्या, 6 महिन्यानंतर राहुल गांधींना होऊ द्या. आणि बाकीचे सगळे ईव्हीएमच्या नावानं बोलत आहेत, त्याला केंद्रात मंत्रिपदावरती घ्या आणि तोच पॅटर्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबवा. आता पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री उमेदवार, बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे पडलेले आहेत. आता हे कधी मुख्यमंत्री होतील? मार्कडवाडी पॅटर्न जर केला तरच हे मुख्यमंत्री होऊ शकतात. ह्या सगळ्यांचा एक प्रति सरकार महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये करण्याची एक नामी संधी पवारांना आलेली आहे आणि ती संधी त्यांनी डावलू नये. आताच ते पंतप्रधान या मार्कडवाडी पॅटर्नमध्ये होऊ शकतात, अन्यथा अजिबात नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.